मित्रांनो, तुम्ही कधी पाहिलं आहे का एक असे झाड ज्यावर 2-4 नव्हे तर 20-30 पासून शेकडो पक्ष्यांची घरटी असतात? हे झाड असतं सारंगागार. सारंगागार हा शब्द सारंग आणि आगार या दोन शब्दापासून बनलेला आहे. सारंग म्हणजे पक्षी तर आगार म्हणजे घर, म्हणजेच पक्ष्यांचे एकत्रित घर. सारंगागार म्हणजे एक असे झाड जिथे पाणपक्ष्यांची सामूहिक वसाहत तयार होते. बगळे, पाणकावळे, ढोकरी हे सगळे पक्षी एकाच झाडावर घरटी बांधतात, अंडी घालतात आणि पिल्लांना वाढवतात. असे झाड म्हणजे केवळ झाड नसतं, ते एक जिवंत पक्षीशहर असतं. सारंगागार झाड उंच, पसरलेलं आणि मजबूत असतं. याकरिता पक्षी पिंपळ, वड, चिंच, बाभूळ, आंबा या प्रकारची मोठे व डेरेदार झाड निवडतात. सारंगागार बहुधा तलावाच्या काठाला किंवा एखाद्या गावाच्या कडेला असलेल्या मोठ्या झाडावर तयार केलं जातं. इतरवेळी माणसांपासून दूर असलेले हे पक्षी कित्येकदा तर चक्क त्यांच्या अंगणात असलेल्या झाडावर सारंगागार उभारतात. पक्षी एकत्रित अशी घरटी उभारण्यामागे अनेक कारणे आहेत. शिकारी पक्षी प्राण्यांपासून सुरक्षा, एकमेकांना धोक्याचे इशारे देणं, अन्न मिळवण्यासाठी मदत, पिलांची एकत्रित निगा राखता येणं वगैरे वगैरे. हे निसर्गातील सहजीवनाचे एक सुंदर उदाहरण आहे. सारंगागार केवळ पक्ष्यांसाठी नव्हे तर आपल्या पर्यावरणासाठीही खूप महत्त्वाचे असते. असे झाड गावाच्या जैवविविधतेचे पण प्रतीक असते. हे झाड स्थानीय संस्कृतीशी जोडलेलं असतं. काही ठिकाणी त्याला पूजलंही जातं. जर तुमच्या गावात असे सारंगागार असेल तर त्याचे संरक्षण करा, झाडे तोडू नका आणि लोकांना याचे महत्त्व समजावून सांगा. कारण हे झाड म्हणजे पक्ष्यांचे घर आहे आणि जंगलातील प्रत्येक घराचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे.